नमस्कार, माझ्या चॅनेलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भगवद्गीताविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. श्रीकृष्णांची ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आज गीता जयंती आहे. गीता जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. श्रीकृष्णांचा जन्म 5252 वर्षापूर्वी झाला. जन्मतारीख 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व आहे. महिना श्रावण, दिवस अष्टमी आहे, नक्षत्र रोहिणी, दिवस बुधवार, वेळ रात्री 12 वाजता श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रीकृष्ण 125 वर्ष 8 महिने आणि 7 दिवस आयुष्य जगले. अवतार समाप्तीची तारीख 18 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व आहे. जेव्हा श्रीकृष्ण 89 वर्षाचे होते, महायुद्ध कुरुक्षेत्र झाले. कुरुक्षेत्र युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी 1339 रोजी सुरू झाले होते. 21 डिसेंबर 1339 इसवी सन पूर्व रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 दरम्यान सूर्यग्रहण होते. जयद्रथच्या मृत्यूचे कारण. भीष्म 2 फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी 3138 इसवी सन पूर्व अवतार समाप्ती. कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने पूजा केली जाते. मथुरेत कृष्ण आणि कन्हैया या नावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते, तर ओडिसामध्ये जगन्नाथ या नावाने पूजला जातो. महाराष्ट्रात विठ्ठल विठोबा या नावाने, तर राजस्थानमध्ये श्रीनाथ या नावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते. गुजरातमध्ये द्वारकाधीश, गुजरातमध्ये रणछोड, कर्नाटकातील उडुपी श्रीकृष्णा, केरळमधील गुरुवायूरप्पन या नावाने श्रीकृष्णाची पूजा केली जाते. श्रीकृष्णाचे जन्मठिकाण मथुरा. जन्मदाते मातापिता देवकी वासुदेव आहेत. संगोपन करणारे पालक यशोदा आणि नंद आहेत. बहीण भाऊ सुभद्रा, बलराम. द्रौपदी ही मानलेली बहीण होती. गुरु ऋषी संदीपनी. जिवलग मित्र सुदामा होता. धर्मपत्नी 8 रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मणा. नरकासुराच्या भौमासुराच्या कैदेतील 16,100 स्त्रियांना सोडवले आणि त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला होता. कृष्णाचे मुले एकूण 80 आहेत. श्रीकृष्ण आणि रुक्मिणींची मुले एकूण 10. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू. श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण 10 आहेत. भानू, सुभानू, स्वभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बुध भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले एकूण 10. सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविण आणि कृतू. श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्यची मुले 10 आहेत. वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृष, आम, शंकू, वसु आणि कुंती. श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले एकूण 10 आहेत. श्रुत, कवी, वृष, वीर, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक. श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले 10 आहेत. प्रबोध, गायत्रवान, स्नेह, बल, प्रबल, उद्विग्न, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित. श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले 10 आहेत. हुक, हर्ष, अनिल, गृध, वर्धन, अन्नद, महेश, पावन, वन्ही आणि श्रुधी. श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शैब्याची मुले एकूण 10. संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक. राधा ही श्रीकृष्णाची परमप्रिय आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती.
राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होते असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचे स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यांपैकी एक राधा होती. श्रीकृष्णांची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू. आवडती फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजयंतीमाला म्हणजेच तुळशीची माळा हीही त्यांच्या आवडीची आहे. प्राण्यामध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा. कृष्णाकडे 4 पांढरे शुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्रीकृष्ण हे उत्तम रथाचा सारथी होते. शंकासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्यांचे नाव पांचजन्य ठेवून तो शंख कृष्णाला परत केला. आयुध त्याचबरोबर सांदीपनींनी त्यांना अतिंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिवमंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्यांच्या कृष्ण अवतारात धारण केले व वापरले. बासरी श्रीकृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती. मोरपंख रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे. शिक्षण. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषीकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते. कार्य. कुरुक्षेत्राच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसानुसार वर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले आहेत. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी वय 108 वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून श्रीकृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते, तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले. श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे. गीता उपदेश. महाभारतात युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न, कष्ट, काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाहीत, ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाललुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हा संदेश गीतेने दिला आहे. श्रीकृष्णाच्या जीवनातून मिळालेली शिकवण. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते. कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःशील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोभ प्रेम. ज्याला अंतरंग कळलं, त्याच्यातील सुष्ट दृष्ट शक्ती कळल्या, त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो. कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहेत. वाढ म्हणजे आकाराची, बाहेरची शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेले मनाची वृद्धी. कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्यांच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळं दिसतं. मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न. तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते, त्याचा विकास करते. गरिबी हा